नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एक चलातील रेषीय समीकरणे प्रकार तिसरा. उदाहरण नंबर 1. x/7 बरोबर 8. मित्रांनो, या उदाहरणामध्ये 7 हा पक्ष बदलणार आहे. पक्ष बदलला की चिन्ह बदलतं. मग बघा, आपल्याला x ची किंमत काढायची आहे. x बरोबर मित्रांनो 7 या ठिकाणी भागिले आहे. x भागिले 7 किंवा x/7. 7 बरोबर चिन्हाच्या आपल्याला उजवीकडे न्यायचा आहे. मग 7 या ठिकाणी आहे भागिले, तो बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर होणार गुणिले. 8 आहे तिथेच आहे, 7 आहे भागिले, तो उजवीकडे गेल्यानंतर होणार गुणिले 7. म्हणजे आपल्याला x ची किंमत मिळेल. x बरोबर 8 7 56. पहिल्या उदाहरणाचं उत्तर आलं x बरोबर 56. उदाहरण नंबर 2 आहे x/7 बरोबर -8. मित्रांनो, या पद्धतीनेच आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. x ची किंमत काढायची आहे. पक्ष बदलणार आहे 7. पक्ष बदलला की चिन्ह बदलतं. मग बघा, x बरोबर -8 आहे तिथेच आहे, म्हणजे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे. आता हा जो 7 आहे हा आहे भागिले, तो बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर होणार गुणिले, म्हणजे गुणिले 7. मग बघा मित्रांनो, आपल्याला मिळेल x ची किंमत. x बरोबर 8 7 56 आणि वजा चिन्ह एकदा आलं म्हणून आपलं उत्तर येणार -56. x ची किंमत मिळाली -56. उदाहरण नंबर 3. x/-7 बरोबर 8. मित्रांनो, आपल्याला x ची किंमत काढायची आहे. पक्ष बदलणार आहे -7. पक्ष बदलला की चिन्ह बदलतं. -7 या ठिकाणी भागिले आहे, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर होणार गुणिले. मग बघा, x बरोबर 8 आहे तिथेच आहे. आता हा -7 म्हणजे हा जो 7 आहे तो या ठिकाणी भागिले आहे, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर होणार गुणिले गुणिले -7. मग मित्रांनो, x ची किंमत बघा 8 7 56. उत्तर 56 आलं, पण गुणाकार आणि भागाकारामध्ये आपण वजा चिन्ह मोजतो. वजा चिन्ह एकदा आलं की उत्तर आपलं वजाच येणार, आणि वजा चिन्ह दोनदा आलं तर उत्तर आपलं अधिक आलं असतं. बघा, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आलं x बरोबर -56. यानंतर आहे उदाहरण नंबर 4. x/-7 बरोबर -8. आता मित्रांनो, या ठिकाणी नीट लक्ष द्या. या उदाहरणामध्ये वजा चिन्ह एकदा आलं, या ठिकाणी वजा चिन्ह एकदा आलं, आपलं उत्तर वजा वजा आलं. आता या उदाहरणामध्ये बघा, वजा चिन्ह 2 वेळेस आलेलं आहे. मग उत्तर काय येतंय ते बघा. आता आपल्याला या ठिकाणी पक्ष बदलणार आहे -7. आपल्याला x ची किंमत काढायची आहे. हा जो -7 आहे, या -7ला आपल्याला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे न्यायचंय. -7 या ठिकाणी आहे भागिले, तो बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर होणार गुणिले. म्हणजे मित्रांनो, संख्येची आदला बदल कशी होते, म्हणजे एखादी संख्या बरोबर चिन्हाच्या उजवीकडे असेल, ती अधिक असेल आणि तिला आपल्याला डावीकडे न्यायचं असेल तर होणार गुणिले. उदाहरण नंबर 4. x/-7 बरोबर -8. मित्रांनो, -7 हा पक्ष बदलणार आहे. पक्ष बदलला की मित्रांनो चिन्ह बदलतं. -7 या ठिकाणी आहे भागिले, तो बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर होणार गुणिले. आपल्याला काढायची आहे x ची किंमत. x बरोबर आता -8 आहे तिथेच आहे, या 7ला आपल्याला 7 या ठिकाणी आहे भागिले, त्याला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे न्यायचंय, म्हणजे तो होणार गुणिले गुणिले -7. तर मित्रांनो बघा, x ची किंमत x बरोबर 8 7 56. उत्तर 56 आलं, पण बघा या ठिकाणी वजा चिन्ह 2 वेळेस आले. वजा चिन्ह 2 वेळेस आलं म्हणजे उत्तर आपलं येणार अधिक 56. मित्रांनो, या x ची किंमत आपल्याला मिळाली -56. आता हा अधिक लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. प्रकार चौथा. उदाहरण नंबर 1. 2x + 5 बरोबर 11. मित्रांनो, आपल्याला x ची किंमत काढायची आहे. पक्ष कोण बदलणार आहे, तर -5 हा पक्ष बदलणार आहे, तो बरोबर चिन्हाच्या जाणार उजवीकडे. मग बघा, 2x बरोबर 11 आहे तिथेच आहे, हा जो +5 आहे तो बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर होणार -5. +5चा झाला -5, म्हणजे पक्ष बदलला, म्हणजे मित्रांनो चिन्ह बदललं. म्हणजे हा +5 बरोबर चिन्हाच्या डावीकडे होता, तो उजवीकडे गेला. +5चा झाला -5. म्हणजे मित्रांनो, आपल्याला बघा
2x बरोबर 11 मधून 5 गेले, खाली राहिले 6. म्हणजे मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा 2 आणि x यांच्यामध्ये काय आहे, तर यांच्यामध्ये आहे गुणाकार. मग आता पक्ष कोण बदलणार, तर आता पुन्हा पक्ष बदलणार आहे 2. 2 या ठिकाणी आहे गुणिले, तो बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर होणार भागिले, म्हणजे x बरोबर 6/2. मग आता मित्रांनो बे 1 बे आणि बे त्रिक 6 म्हणजे x बरोबर 3. मित्रांनो x ची किंमत आपल्याला मिळाली 3. यानंतर आहे उदाहरण नंबर 2. 3x अधिक 17 बरोबर 77. मित्रांनो आपल्याला काढायची आहे x ची किंमत. पक्ष बदलणार आहे अधिक 17. हा अधिक 17 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर होणार वजा 17. मग बघा 3x बरोबर 77 आहे, तिथेच आहे अधिक 17चा बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यामुळे होणार वजा 17. मग बघा 3x बरोबर आता 77 मधून आपल्याला 17 वजा करायचे, 7तनं 7 गेले 0 आणि 7तून 1 गेला 6, म्हणजे 3x बरोबर 60. आता मित्रांनो पुन्हा या ठिकाणी काय होणार, हा जो 3 आणि x यांच्यामध्ये आहे गुणाकार. मग 3 पक्ष बदलणार, तो बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर या ठिकाणी गुणिले आहे, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर होणार भागिले. x बरोबर 60/3 किंवा 60/3. 3 1 3, 3 2 6 आणि 3 0 0. म्हणजे मित्रांनो आपल्याला x ची किंमत मिळाली 20. यानंतर आहे उदाहरण नंबर 3. 5x बरोबर 27 बरोबर 93. मित्रांनो आपल्याला x ची किंमत काढायची आहे. पक्ष कोण बदलणार आहे, तर पक्ष बदलणार आहे वजा 27. वजा 27 बरोबर चिन्हाच्या डावीकडे आहे, उजवीकडे गेल्यानंतर होणार अधिक 27. मग बघा 5x बरोबर 93 जागेवर आहे, वजा 27चा होणार अधिक 27. मग बघा 5x बरोबर आता 7 आणि 3 10, हातचा आला 1, 2 आणि 9 11 आणि 1 12, 120. बेरीज आली 120. मग आता मित्रांनो डायरेक्ट आपण या ठिकाणी 5 ने 120 ला भाग देऊ शकतो. असा जमत नसेल तर मग या ठिकाणी हा जो 5 आहे या ठिकाणी गुणिले आहे, त्याला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे न्या, तो होणार भागिले, म्हणजे x बरोबर 120/5. हे लक्षात येत नसेल तर ही पुढची एक स्टेप आपल्याला वाढवता येते. 5 1 5, 5 2 10, बाकी उरली 2 आणि 5 चोक 20. म्हणजे मित्रांनो आपल्याला x ची किंमत मिळाली 24. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आलं x बरोबर 24. उदाहरण नंबर 4. 7x अधिक 20 बरोबर वजा 67. मित्रांनो आपल्याला काढायची आहे x ची किंमत. पक्ष कोण बदलणार आहे, पक्ष बदलणार आहे अधिक 20. अधिक 20 बरोबर चिन्हाच्या डावीकडे आहे, याला आपल्याला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे न्यायचंय. अधिक 20चा होणार वजा 20. मग बघा 7x बरोबर वजा 67 जागेवर आहे, अधिक 20चा होणार वजा 20. मग बघा 7x बरोबर आता मित्रांनो वजा 67 आणि वजा 20 चिन्ह सारखे असेल तर आपण करतो बेरीज आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं, म्हणजे 7शी येणार 7, 6 आणि 2 8, 87 आणि वजा 87. मित्रांनो आता बघा 7x बरोबर वजा 87. आता 7 आणि x यांच्यामध्ये गुणाकार आहे, 7 पक्ष बदलणार, म्हणजे 7 या ठिकाणी गुणिले आहे, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर होणार भागिले, म्हणजे x बरोबर वजा 87/7 किंवा भागिले 7. तर मित्रांनो आता 7 ने या ठिकाणी 87 ला भाग जात नाही, म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे उदाहरण इथंच थांबवायचं आहे. x बरोबर वजा 87/7. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं. प्रकार 5वा. उदाहरण नंबर 1. 3x अधिक 11 बरोबर 2x अधिक 25. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, x वाली पद एका बाजूला आणि बिगर x वाली पद एका बाजूला, म्हणजे 3x आणि 2x एका बाजूला आणि अधिक 11 आणि अधिक 25 एका बाजूला. मग आता काय करायचे, 3x आता हा जो 2x आहे या ठिकाणी अधिक आहे, तो आता बरोबर चिन्हाच्या आपल्याला डावीकडे घ्यायचा. मग अधिकचा होणार वजा, म्हणजे अधिक 2x आहे तर इथं होणार वजा 2x बरोबर. आता 25 जागेवर आहे, अधिक 25 जागेवर आहे. आता हा जो अधिक 11 आहे तो बरोबर चिन्हाच्या आपल्याला उजवीकडे घ्यायचा. अधिक 11चा होणार
वजा 11. मग आता बघा मित्रांनो 3x मधून 2x गेले म्हणजे खाली राहणार 1x. 1x म्हणजेच काय x. मग आता x बरोबर बघा 3 मधून 2 गेले खाली राहिला 1. 1 म्हणजे x. x बरोबर 25 मधून 11 वजा करायचे मित्रांनो. 5 1 गेला खाली राहिले 4. 2 1 गेला 1. x बरोबर 14. बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं 14. उदाहरण नंबर 2. 5x अधिक 22 बरोबर 3x अधिक 40. मित्रांनो x ची पदं एका बाजूला आणि बिगर x वाली पदं आपल्याला एका बाजूला घ्यायची. म्हणजे आता बघा 5x. आता हे 3x काय आहे या ठिकाणी अधिक आहे. 3x अधिक आहे. 3x ला आपल्याला बरोबर चिन्हाच्या डावीकडे घ्यायचं. मग अधिकचं काय होणार वजा म्हणजे वजा 3x. त्यानंतर बरोबर आता 40 बरोबर उजवीकडे आहे तो जागेवरच आहे. आता हा जो अधिक 22 आहे तो बरोबर चिन्हाच्या कुठे आहे डावीकडे आहे त्याला घ्यायचं आहे आपल्याला उजवीकडे. मग अधिक 22चा होणार वजा 22. मग आता 5x वजा 3x. 5 मधून 3 गेले खाली राहिले 2x बरोबर 40 वजा 22. 40 मधून 22 गेले खाली राहिले 18. तर मित्रांनो भाग आपण या ठिकाणीच देऊ शकतो. बे 1 बे आणि बे 9 18 म्हणजे आपल्याला x ची किंमत मिळाली x बरोबर 9. मित्रांनो पाहिजे तर आपण या ठिकाणी आणखी एक स्टेप वाढवू शकतो कारण की 2 आणि x यांच्यामध्ये गुणाकार आहे. 2 ला आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतलं तर भागिले होणार आहे म्हणजे 18/2 फक्त असं होईल. उत्तर तेच येणार आहे. उदाहरण नंबर 3. 4x अधिक 27 बरोबर 5x अधिक 35. मित्रांनो आपल्याला x वाली पदं एका बाजूला घ्यायची बिगर x वाली पदं एका बाजूला घ्यायची. मग आता 4x. आता हा जो 5x आहे या ठिकाणी अधिक आहे त्याला आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेणार म्हणजे तो होणार वजा 5x बरोबर 35 जागेवर आहे. मित्रांनो आपल्याला पक्ष बदलायचा आहे 27चा. मग तो अधिक 27 आहे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर होणार वजा 27. आता मित्रांनो बघा 4x वजा 5x. आता 4x मधून 5x जात नाही म्हणजे थोडक्यात 4चं चिन्ह आहे अधिक 5चं चिन्ह आहे वजा. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 5 मधून 4 गेले खाली राहिला 1x. 1x म्हणजे काय मित्रांनो तर वजा x. 1 म्हणजेच x. मग आता तो काय आहे मायनस मध्ये आहे वजा x बरोबर. आता 35 मधून आपल्याला 27 वजा करायचे. मग आता बघा 35 मधून 27 गेले खाली राहिले मित्रांनो 15 7 गेले खाली राहिले 8 म्हणजे x बरोबर 8. आता हा 8 काय आहे मित्रांनो 8 आहे अधिक. आता अधिक मी या ठिकाणी मुद्दामून लिहिलेला आहे कारण की आपल्याला मित्रांनो या x चं चिन्ह बदलायचं आहे. x काय आहे मायनस आहे. x ला करा प्लस म्हणजे नुसता x घ्या. x चं जे मायनस चिन्ह होतं ते आपण प्लस केलं आणि आता हा जो अधिक 8 आहे तो होणार वजा 8. मित्रांनो x चं चिन्ह इथं बदललं म्हणून या ठिकाणी 8चं चिन्ह सुद्धा आपल्याला काय करावं लागलं बदलावं लागलं म्हणजे वजा x बरोबर अधिक 8. त्याचं काय झालं मित्रांनो x बरोबर वजा 8. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं x बरोबर वजा 8. उदाहरण नंबर 4. 11x अधिक 57 बरोबर 7x अधिक 21. मित्रांनो आपल्याला x वाली पदं एका बाजूला आणि बिगर x ची पदं एका बाजूला म्हणजे 11x आणि 7x ला बरोबर चिन्हाच्या एका बाजूला घ्यायचं आणि अधिक 57 आणि अधिक 21 यांना बरोबर चिन्हाच्या एका बाजूला घ्यायचं. मग बघा 11x. आता हा जो 7x आहे तो अधिक आहे याला आपल्याला बरोबर चिन्हाच्या डावीकडे घ्यायचं. तो उजवीकडे आहे त्याला डावीकडे घ्यायचं म्हणजे अधिकचं होणार वजा 7x बरोबर. आता 21 जागेवरच आहे मित्रांनो 21 आहे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे तो उजवीकडेच आहे. आता हा जो अधिक 57 आहे त्याला बरोबर चिन्हाच्या डावीकडून उजवीकडे घ्यायचं म्हणजे अधिक 57चा होणार वजा 57. मग बघा आता 11x वजा 7x. 11x मधून 7x गेला खाली किती राहणार तर मित्रांनो खाली राहणार 4x बरोबर. आता 21 वजा 57 तर मित्रांनो 21 आहे अधिक आणि 57 आहे वजा. चिन्ह भिन्न असेल तर आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं देतो. 7 1 गेला 6. 5 2 गेले खाली राहिले 3. उत्तर आलं मित्रांनो वजा 36. आता मित्रांनो या ठिकाणी पुन्हा
4 आणि x यांच्यामध्ये गुणाकार आहे. 4ला आपल्याला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे न्यायचे, तो होणार भागिले. म्हणजे थोडक्यात 4चा पक्ष बदलायचा, तो या ठिकाणी गुणिले आहे, तो बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर होणार भागिले. किंवा मित्रांनो या ठिकाणीच आपण भाग देऊ शकतो. 4 1 4 आणि 4 9 36, तो पण भाग देऊ शकतो. पण आपण पुढची स्टेप घेतोय. x बरोबर -36 भागिले 4 किंवा छेद 4. आता 4 1 4 आणि 4 9 36, म्हणजे x बरोबर -9. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आलं x बरोबर -9. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा 5वा प्रकार आणि त्यातले 4 उदाहरण आपण या ठिकाणी बघितलेले आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.